आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। 2030 मध्ये होणाऱ्या शतकोत्तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद अहमदाबादला देण्यात आलं आहे। 2010 मध्ये नवी दिल्लीनंतर भारत दुसऱ्यांदा या स्पर्धेचं आयोजन करत आहे। ग्लासगो इथल्या महासभेत 74 राष्ट्रकुल देशांच्या प्रतिनिधींनी या निर्णयाला मान्यता दिली। दिल्ली स्फोट प्रकरणातील आरोपी उमर उन नबी याला आश्रय देणाऱ्या फरीदाबादमधल्या एका रहिवाशाला राष्ट्रीय तपास संस्थेनं आज अटक केली। त्याचं नाव सोयब असून या प्रकरणात अटक झालेला तो 7वा आरोपी असल्याचं तपास संस्थेनं सांगितलं। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करणं तसंच अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत आता 27 नोव्हेंबर ऐवजी 3 डिसेंबर झाली आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 5वी आणि 8वी साठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून ही परीक्षा आता 8 फेब्रुवारी ऐवजी 22 फेब्रुवारी 2026 ला घेण्यात येणार आहे। शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटी बस संदर्भात काही माहिती हवी असल्यास किंवा काही समस्या असल्यास एसटीनं त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे। विद्यार्थ्यांनी 1800-221-251 या क्रमांकावर संपर्क साधावा असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। आज संविधान दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या आयईसी पथकाद्वारे शहरभरातील विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये स्वच्छता तसंच घटनात्मक मूल्यांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता बांबू कलाकुसर कौशल्य तसंच बांबू संशोधनाचं शिक्षण मिळणार आहे। विद्यापीठानं चिचपल्ली चंद्रपूर इथल्या बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रासोबत या संदर्भात सामंजस्य करार केला आहे। जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभाकक्षात आज या कराराचं हस्तांतरण कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चौरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। सप्तक नागपूरतर्फे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांची संकल्पना आणि प्रस्तुती असलेला कार्यक्रम किस्से फिल्मी नगमों के भाग 7 रविवार 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता कविकुलगुरू कालिदास सभागृह पर्सिस्टंट सिस्टीम्स गायत्री नगर इथं आयोजित करण्यात आला आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल। नमस्कार।